प्रेक्षको नमस्कार, मी अजित चव्हाण. आमचा विशेष कार्यक्रम दे दणादण मध्ये आज आपण नाशिकमध्ये आहोत आणि या कार्यक्रमात इथले इच्छुक उमेदवार, इथल्या पक्षांचे नेते आपल्याबरोबर असणार आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट दे दणादण चर्चा करणार आहोत एका बंद खोलीमध्ये. मी या सगळ्या नाशिकमधल्या मान्यवर पाहुण्यांची, इच्छुकांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची ओळख आपल्याला करून देतो. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अर्जुन खिळे आपल्याबरोबर आहेत. अर्जुनजी, स्वागत या दे दणादण मध्ये आपलं. राजाराम पाणगावणे पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि ते इच्छुक उमेदवार आहेत काँग्रेसकडून. राजारामजी, आपलं स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये. अजय बोरसे शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि शिवसेनेचे नेते, ते इच्छुक उमेदवार आहेत. गोपाळ पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते, ते देखील इच्छुक आहेत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार वसंत गीते आपल्याबरोबर आहेत. वसंतरावजी, आपलंही स्वागत. या रूम मध्ये आम्ही जाणार आहोत. या बंद खोलीत पुढचा अर्धा तास या नेत्यांमध्ये रंगणार आहे. दे दणादण चर्चा. नाशिककरांनी यांना का निवडून द्यायचं? माझ्याकडे स्टॉपवॉच आहे. 2-2 मिनिटं प्रत्येक नेत्याला आपण इथे बोलायला संधी देणार आहोत आणि या सगळ्यामध्ये या नेत्यांनी सांगायचं, स्पष्ट द्यावं काय नाशिककरांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल आणि इतर बाकीच्यांना का निवडून देऊ नये, का तुम्हालाच निवडून द्या. गेली 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आहे आणि 15 वर्षापैकी मागचे जे 5 वर्ष आहे आमच्या आघाडीने जे काही वचननामा दिला होता जनतेपुढं, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेपुढे जो वचननामा दिला होता, अशी अनेक विकास कामं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या आघाडीने केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहे नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी गेल्या 4 वर्षामध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अनेक विकासाच्या योजना त्यांनी सर्व थरातील लोकांसाठी राबवलेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्य हे नंबर 1चं राज्य ठेवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं सरकारने उत्तमपणे काम केलेलं आहे. म्हणून या कामाची पावती म्हणून आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे आमच्या पक्षाला. या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने कामगार आहेत त्यांच्याकडे सतत दुर्लक्ष झालेलं आहे. 45 कोटी कंत्राटी कामगार आहेत, त्याच्यापैकी किमान एक 60-70 लाख कामगार ह्या शहरामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि ह्या सगळ्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आहे, त्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवतात. राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा, राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतमालाचा, राहिला प्रश्न इंडस्ट्रियल इस्टेटचा, पर्यावरणाचा आणि या गावातल्या पर्यटनाचा, दोन्ही खाती आमच्याकडे नाशिकमध्ये होती, परंतु नाशिकचं पर्यटन काही झालं नाही. नाशिकचं बांधकाम जो खातं होतं त्यालाही दुर्दैवाने आम्हाला आज म्हणायला लागेल की जी गळती झाली आहे, टोल धाड मात्र झाली, टोलचे पैसे वसूल केले गेले, पर्यटनाच्या नावाखाली पैसे वसूल केले, विमानतळाचा विषय जो होता तो फक्त सांगितला गेला, त्या जाहिराती झाल्या, तोही विषय लागला नाही. हे सगळे प्रश्न जर का सोडवायचे असेल तर केंद्रात आणि राज्यामध्ये हे युतीचं सरकार असलं पाहिजे आणि त्या युतीच्या सरकारच्या माध्यमातून या शहराचा, या जिल्ह्याचा विकास करण्याकरता म्हणून जनता ही मनाने आमच्या बरोबर आहे. जनतेनेच ठरवलं आहे की का निवडून द्यायचं नाही, आम्ही का सांगायचं. आम्ही सांगू आम्हाला निवडून देण्याकरता, विकासाचे सगळे प्रश्न सोडवण्याकरता युतीच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून द्यावं आणि चांगले प्रश्न अच्छे दिन आने के लिए. एक तर काय माहिती का, भारतीय जनता पार्टीला स्वतःचं काम करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही अशी सवय त्यांची फार जुनी पद्धत त्यांच्याकडे आहे. म्हणून त्यांना असं नाशिकची गोष्ट तुम्ही पकडली तर नाशिकमध्ये डेव्हलपमेंट किती झालं आहे तुम्ही आम्ही सगळंच बघता. नाशिकमध्ये सगळ्यात मोठा ब्रिज इथं झालेला आहे का, जो आतापर्यंत सगळे लोक सांगत होते का हा 20-25 वर्षानंतर जी होणारी गोष्ट होती ती आता झालेली आहे. नाशिकच्या तुम्ही बघितलं असेल का, नाशिक मुंबई हायवे असेल का, नाशिकचा इकडे जो हायवे गेलेला असेल हा 4 लेन हायवे झालेला आहे. नाशिकमध्ये जे पहिले 4-4, 5-5 तास लागायचे मुंबईला पोहोचायला, आज तुम्ही 2-2.5 तासामध्ये मुंबईला पोहोचता. म्हणजे आपला वेळ वाचतो, आपलं पेट्रोल डिझेलही वाचतं. तिथे तुम्ही बघितलं असेल त्र्यंबक रोड आहे, त्र्यंबक रोड सुद्धा ग्रीन रोड ज्याला म्हणता, हा पूर्ण एशियामध्ये फर्स्ट टाइम असा रोड तयार होतोय, तो रोड तयार इथे होतोय. तुम्ही बघितलं असेल का नाशिक म्हणजे ज्याला कनेक्टिव्हिटी म्हणता, मग त्याचप्रमाणे बघितलं असेल गंगापूर रोड असेल, इकडे दिंडोरी रोड असेल, इकडे पेठ रोड असेल, इकडे औरंगाबाद रोड असेल, हे सगळे रोड 4 लेन होत आहेत. मग डेव्हलपमेंट होत नाही, मग हे असं कसं काय म्हणतात डेव्हलपमेंट होत नाही म्हणून. आणि तुम्ही बघितलं असेल यांनी आता विषय काढला एअरपोर्टचा. एअरपोर्ट सुद्धा यांच्या काळात सुद्धा कधी झालं नाही. आम्ही आता ते एअरपोर्ट तयार केलेलं आहे. दुसरी गोष्ट सांगितलं यांनी शेतीमालाची. अहो नाशिक ह्या भारतामध्ये दुसरी हरित क्रांती जर कोणी केलं असेल तर ते आमचे माननीय शरद पवार साहेबांनी. तुम्ही आज बघितलं असेल का, आमच्या वेळेस म्हणजे पवार साहेबांनी जेव्हा निर्यात मूल्य होतं ते 0 करून टाकलं होतं. यांची सत्ता आल्या
त्यांनी निर्यात मूल्य 500 वरती घेऊन गेलेले आहे. म्हणजे शेतकऱ्यांबद्दल यांचा किती गडबड आहे हे आपल्याला इथे लगेच समजून येतं. तुम्ही बघितलं असेल का आता लगेच यांनी त्या काही अत्यावश्यक याच्यामध्ये टाकून दिले कांदा बटाटा. किती लोक कांदा खातो या देशामध्ये, बरेचसे लोक त्या कांदा खातही नाही त्याच्यामध्ये. पण फक्त शेतकऱ्यांचं कुठेतरी वाटोळ घालायचं म्हणून फक्त ते निर्यात मूल्य वाढून टाकायचं आणि इकडनं तिकडनं कांदा आयात करायचा. जो कांदा आयात केला तो कांदा कुठेतरी सडतोय, त्याला एसी लावून आता त्याला हवा द्यायचं काम चालू आहे यांचं. म्हणून यांचं आजचे दिन कोणाचं येऊ ना येऊ गरिबांच्या बिचाऱ्यांचे तर फार बुरे दिन आले यांची. हा भारतीय जनता पार्टीचे आजचे दिन नक्कीच आलेले आहे. पण इथे नाशिकच्या जनतेचा भ्रमनिरासच झालाय. मोठमोठी आश्वासनं दिली गेली, नाशिकचा कायापालट करणार असं सांगितलं गेलं. नाशिक ही भयमुक्त नाशिक करू असं या अनंत कान्हेरे मैदानावर माननीय राजसाहेबांनी सांगितलं. ज्या भुजबळांवर यांनी मोठमोठे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच भुजबळांशी आता नाशिकमध्ये महापौरच्या निवडणुकीसाठी लोटांगण घेतलं. मफलर आवळू म्हणून सांगणारे तीच मफलर गळ्यात घालून फिरले. नाशिकची जनता एवढी सोपी नाही आणि या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना दाखवून पद दिलंय. मनसेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं, त्याची कारणच होती. कुठे गेली ब्ल्यूप्रिंट नाशिकची? या उलट मला सांगायचं की माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केलंय, ज्यामध्ये मला आनंद वाटेल आणि अभिमान वाटेल की नाशिकचा उल्लेख त्यांनी धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून, स्थळ म्हणून इथं निर्माण करायचं म्हणून सांगितलंय. फक्त याच्यासाठी म्हणजे सिंहस्थासाठी येणारी माणसं या ठिकाणी नव्हे तर इथे कायम पर्यटनाच्या निमित्तानं इथं रोजगार वाढला पाहिजे. या लोकांनी असे काय उद्योग केले की नाशिकमध्ये सगळे उद्योग पडून गेले? मला एक सांगा, नाशिकमध्ये एक सुद्धा उद्योग कोणी आणू शकलं नाही. पर्यटन मंत्री इथले, साधं नाशिकचं ब्रॉशर तुम्हाला एमटीडीसी मध्ये मिळणार नाही. या सर्व गोष्टींवर आम्ही मत मागणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचा प्रचार हा सकारात्मक असेल, खऱ्या अर्थानं विकासाचा असेल आणि त्याचं व्हिजन डॉक्युमेंट माननीय उद्धव साहेबांनी जाहीर केलंय. निश्चितपणे नाशिक महानगर क्षेत्रामध्ये संपूर्ण शहराने आदरणीय राज ठाकरे यांच्यावर विश्वास टाकला, 40 नगरसेवक निवडून दिले आणि त्याच वेळेस जनतेने जो जनाधार दिला तो शरद पवारांना कळला आणि त्यांनी भुजबळांना सांगितलं की ज्याला जनाधार आहे त्याची तोडफोड करू नका, त्यांना सत्ता बघू द्या, त्यांना पूर्ण 5 वर्ष काम करू द्या. त्या जनतेने जो कौल दिला त्याचा आदर त्यांनी केला आणि आता सुद्धा त्यांनी हा जो पाठिंबा दिला तो त्याच्यामध्ये सत्तेत सहभागी होऊन नाही दिला, अपक्षांचा उपमहापौर केला आणि तो मिळाला. एका बाजूला शिवसेना बीजेपी या ठिकाणी तोडफोड करते, सत्तेत जायचं. 15 वर्ष या शहरामध्ये यांचा महापौर होता. एक रस्ता 15 वर्षात त्यांनी दाखवून द्यायचा. आज या शहरामध्ये 450 कोटीचे कामं चालू आहे, रिंग रोड चालू आहे. ते सिंहस्थाचे उपयोगी येतील असा भाग नाही, तो पुन्हा ते शहराचा एक वैभव असेल. ते रिंग रोडचे कामं चालू आहेत. गंगापूर रोड सारखा एक मॉडेल रोड आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे. या ठिकाणी गोदा पार्क सारखा विषय जो कधी कुठल्याही पक्षाला कधी भावला नाही, ज्यांनी तो गोदा पार्क बंद पाडण्याचा प्रयत्न केला 15 वर्षामध्ये, त्या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार केला 15 वर्षामध्ये. आणि ही जी नाशिक महानगरपालिकेची सत्ता आमच्याकडे दिली, कौल आमच्याकडे असताना नगरसेवक पळवायचे, पैशाचं आम्हीच दाखवायचं, मोठा भ्रष्टाचार करायचा, काँग्रेसची नगरसेवक फोडायची, मनसेची नगरसेवक फोडायची, राष्ट्रवादीची नगरसेवक फोडायची आणि सत्तेत यायचं. एवढं तर 15 वर्ष जर तुम्ही सत्ता भोगली तर घाई कशासाठी करतात? हा घोडेबाजार कशासाठी आहे? जर तुमची लाट आहे तर ती कळेल ना विधानसभेला, कोणाची लाट आहे, कोणाची हे आहे हे कळेल. विकासाची कामं करणारा पक्ष आणि जनतेपर्यंत पोहोचणारा पक्ष गेली 7 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कुठल्या पक्षाने असं काम केलंय की ज्यांनी याच्यात तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत? 2200 तरुणांना नोकऱ्या दिल्या 3.5 वर्षामध्ये. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. शेतकऱ्याची आत्महत्या, यांनी सांगितलं की सेकंड हरित क्रांती झाली. माझ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहे. ही पण मोठी क्रांती शरदराव पवारांनी या सगळ्यांनी मिळवून दिली. मला निगेटिव्ह अजिबात बोलायचं नाही. डिझेलचे भाव कमी झाले, आत्ता झाले. रुपयाचं मूल्य कमी वाढलं, आत्ता झालं. शेअर्स मार्केट वाढलं, आत्ता वाढलं. 120 दिवस 60 वर्ष तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यात काही करू शकले नाही. 120 दिवसाचं करताय मी सांगता तुम्ही थांबवलं की या देशामध्ये त्या 30 तारखेच्या एवढं सगळी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी यांना का आणता येत नव्हती? 120 दिवसामध्ये काय करता येईल याचा विषय असा आहे की भारतीय जनता पक्ष हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. यांना पण सत्ता दिली होती, परंतु देशाला ओरबाडून खाण्याकरता, भारत मातेचं रक्ष शोषून घेण्याकरता ज्यांनी आपल्या संघ घातलं. मी तुम्हाला नक्की सांगतो की 1 महिना, अजून एक 8-10 दिवस, 15 दिवस थांबा. एवढा पैसा या देशामध्ये येणार आहे की ज्याच्यामुळे तरुणांना काम मिळणार आहे. मनसेने आता सांगितलं की 2200 मुलांना काम दिलं, परंतु ज्यावेळेस हिंदी भाषी मुलांच्या विरोधात काम केलं
त्यावेळेस हिंदी भाषींच्या ह्या नाशिक शहरामधून महाराष्ट्रामधून हाकलण्याचं काम केलं. त्यामुळे दुर्दैवाने कारखाने बंद पडले आणि कारखाने चालू होऊ शकले नाही. भारतीय जनता पक्षाला सकारात्मक सगळं करायचं आहे. मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे की विकासाची गंगा जर का राहत राहिली तर हाताला काम पण मिळेल आणि शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या आत्महत्या पण थांबतील. गोपाळ पाटलांनी जो आरोप केला, मी आमचा पक्षच मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी. मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही कायम ठाम राहा. निश्चित मराठीच्या मुद्द्यावर 1 वर्ष बाहेर होतो सभागृहाच्या. अबू आझमीचं जे प्रकरण होतं त्याच्या सभागृहाच्या 1 वर्ष मी बाहेर होतो आणि निश्चित पुणे तेही पुढे चालू राहिला आणि म्हणून मराठी माणसासाठी आणि मराठी जसं अबू आझमीला मारलं तसं मराठीच्या रस्त्यात कोणी आलं तर तुम्ही मारणार. निश्चितपणे त्या ठिकाणी जर आम्हाला कोणी आडवं येत असेल कुणी तर त्या ठिकाणी त्याला आडवं केलं. या देशामध्ये रोजीरोटी कुठे कमवायची हा घटनेने अधिकार दिलेला आहे. आपण घटनाकार नाही आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. त्यामुळे घटनेला छेद जाईल असं वर्तन कोणी करू नये. मला वाटतं हा काँग्रेस पक्षामुळेच उभा आहे आणि काँग्रेसने निश्चितपणे देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळचा देश आणि आजची देशाची स्थिती, मला वाटतं याच्यामध्ये आज जमीन आसमान फरक आहे. गोपाळ पाटील काय म्हणाला? इंग्रज निघून गेले आणि आम्ही म्हणतो तसंच ही सगळी मंडळी आहे तोडो फोडो आणि राज करू आतापर्यंत केलं, देशाची वाट लावली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की दिल्लीपासून गल्लीपर्यंत इथे विकासाची गंगा जर का व्हायचं असेल, सगळे शेतकरी कुटुंबातले आहेत. आज कुठल्या शेतकऱ्याच्या घरात कांदा आहे? हे कांद्याच्या नावाने टाव पळताय अर्जुन टिळे. यांना माहिती नाही आता शेतकऱ्याच्या हा सगळा जो आहे हे सगळे दलालाचे एजंट आहेत आणि त्यांच्याकरता म्हणून हे आरडाओरडा करतायत. आज कुठल्याही शेतकऱ्याच्या घरात कांदा नाही आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या साठेबाजी केलेली आहे. तो बाहेर यायला पाहिजे. मूळ दलाल कोण हे त्यांना माहिती आहे. आणि हा पक्ष, हा जो काही आता पक्ष सत्तेवरती आला, हा यांच्या बरोबरचे सगळे दलाल हे गरिबांसाठी हे काही करत नाही. सगळं इंडस्ट्रियल लोकांची, मोठ्या लोकांसाठी यांची साठेबाजी चालू आहे. सगळ्या मोठ्या लोकांना खुश करण्याचं काम चालू आहे. शेतकऱ्यांची गोष्ट करता, अहो जे सम्राटची कोणी 400-450 रुपये मिळायची ती आता 1400 रुपये झाली. युरियाची कोणी जे माल डबल झाले. हे शेतकऱ्यांसाठी लढणारे माणसं असेल तर यांनी त्यातले. पण तुम्ही आता शेतात जात नाही असं म्हणतात गोपाळ पाटील. हे गोपाळ पाटीलला काय माहिती शेती काय झालं ना. तर हे तरी माहिती आहे का कांदा खाली वरतं का वरती होतं हे तर विचारून तर घ्या यांना जरा पहिले. मग यांना समजा कांदा उगतो कुठं म्हणून नाशिकच्या लोकांना यांनी काही शिकू नये. शेतकऱ्यांचा मूळ आमचा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्ष असेल, हा मूळ शेतकरी लोकांचा पक्ष आहे. यांना काय माहिती आहे त्यातलं काय कुठं उगतं का द्राक्ष वर येतं का खाली येतं. पहिले एकदा विचारून घ्या यांना जरा एकदा शेतात घेऊन जा. शेतामध्ये मग समजेल त्यांना कांदे बटाटे कुठे उगतं म्हणून पहिले शिकून घ्या. सत्ता तुम्हाला दिली, 5 वर्ष तुम्हाला स्पष्ट बहुमत दिलंय. ते बहुमत बघता आपणच आरोप करतायत सगळे बाकीचे मंडळी की शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे, सगळ्यात जास्ती ते महाराष्ट्रात होत आहेत. मग त्याचा सखोल विचार करून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आपण घेतले पाहिजेत. अनेक मंडळी आपल्या महाराष्ट्रातली त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या खासदारांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रातला कांद्याचा प्रश्न असेल, द्राक्षाचा प्रश्न असेल, डाळिंबाचा प्रश्न असेल, याच्यात एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि ते पंतप्रधानांकडून करून घेतलं पाहिजे, कृषी मंत्र्याकडून करून घेतलं पाहिजे. ही ते आम्हाला ज्याच्या माध्यमातून विनंती त्यांना करा. कार्यक्रमाच्या या समारोपाकडे आपण येतोय. या सगळ्या लोकांनी हे उमेदवार आहेत, इच्छुक आहेत, पक्षाचे प्रतिनिधी आहेत. नाशिककरांना काय आवाहन कराल शेवटी जातात आहे का? हे बघा, नाशिककरांना मी एकच आवाहन करेल का निवडणूक आली आणि विरोधक जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमचे विरोधक असतील ते खोटे नाटे आरोप करतील. मला वाटतं त्या आरोपाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. लोकसभेत जे केलं होतं मला वाटतं लोकसभेत त्यांनी फसवलेलं आहे आणि आता विधानसभेमध्ये कुठल्या प्रकारची फसवणूक नाही झाली पाहिजे. आणि इथे ज्यांनी काम केलंय मला वाटतं ते आघाडीचं सरकारच निवडून आलं पाहिजे. तुम्हाला भाजपचे कृषी मंत्री तरी माहिती आहेत का असं म्हणतात अर्जुन? कृषी मंत्र्यांना भेटून आलो, त्यांची चर्चा करून आलो. हे वाचत विषय एकच आहे. हा सगळा जो विषय आहे याच्यामध्ये आपण जर का आपल्या पद्धतीने अशा चर्चा करू नये. शरदराव पवारांना विचारा. वेळ आपली संपली. अजय बोरसे, मी आपल्याकडे येतो. गोपाळ पाटील, आपण कृषी मंत्र्यांचं नाव शेवटपर्यंत सांगितलेलं नाही. मला एकच सांगायचंय नाशिककरांना, निवडणुका आल्या की हे सर्व पक्ष, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, हे सगळे मतांचा जोगवा मागण्यासाठी आपल्याकडे येतील. नेहमीप्रमाणे आश्वासनं देतील. परंतु नाशिककर हुशार आहेत. मला वाटतं ह्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर शिवसेनेच्या पाठीशी राहिलं पाहिजे. बाकी विरोधकांना का निवडून देऊ नये? का निवडून त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांनी केलेले आश्वासनं काय केलं त्याचं सगळ्यांना माहिती आहे. दिलेली आश्वासनांचं काय झालं? नाशिकची ब्ल्यू प्रिंट किट दिली, आता सांगतील काहीतरी रेड प्रिंट येते. यांच्यासाठी रेड कार्पेट टाकायचं का काय?
नाशिकमध्ये एक आमदार यांच्या भ्रष्टाचारासाठी जेलमध्ये गेलेले, त्यांची आमदारकी गेली, ते पहिले सांगा. शिवसेनेने केलेला भ्रष्टाचार 4.5 वर्षामध्ये काय भ्रष्टाचार केला, यांचे आमदार जेलमध्ये गेले, यांची आमदारकी रद्द होती. यांना काय अधिकार आहे का दुसऱ्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करायचा? आमच्या लोकांवरती भ्रष्टाचार आरोप झाले, ते सगळे त्यावरती कमिटी नेमल्या गेल्या, एकही कमिटीमध्ये दोषी आढळला नाही. आणि आता यांनी आम्हाला शिकवायचा भ्रष्टाचार? हे 4.5 वर्षात यांनी एवढं मोठं तिथं कर्ज करून ठेवलं होतं महाराष्ट्रामध्ये, आता फेडता फेडता अजूनही फेडत नव्हतं. आता यांनी आम्हाला भ्रष्टाचार शिकवायचा? अरे भ्रष्टाचाराने बुडालेले माणसं, तुमचे आमदार खासदार त्यात मध्ये जातात जेलमध्ये, ते तर पहिले पहा, मग लोकांना शिकवा. तुमचे आमदार खासदार जेलमध्ये जातात म्हणतात, ते वेळ कमी आपल्याकडे. सत्तेचं शहाणपण यांनी आम्हाला शिकवलं आहे. सत्तेचा मास्क काय असतो आता दिसतोय. करा अजितदादांची चौकशी, करा तटकरेंची चौकशी. अहो हे जेलमध्ये नाही, यांना फाशी लावावं लागेल. अरे, कोणी त्यांनी नाशिककरांना काय केलं? तुमचे आणि आमदार जे- राहिला विषय कोर्टाने आमच्या पाठवलं. आमदारांच्या संदर्भातला, आम्ही हे समितीने 100% कोर्टाने राजकीय पाठवलं. षडयंत्र होतं. त्यांनी याचा फॉर्म भरलेला होता खासदारकीचा, आणि फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी त्यांचा निर्णय येतो. हे काय म्हणजे यांनी ठरवून काय केलेला म्हणणं सगळा जज मान्य विषय केलं, आम्ही यांचं म्हणणं काय ना विचारा पहिले. मुळात असं आहे, त्यांच्या विरुद्ध केलेले सगळे पुरावे, सरकारने दिलेले पुरावे, हे यांनी केलं हे व्यवस्थेवरती, सगळं. न्याय आणि व्यवस्थेवरती समजा ताशेरे उडताय. हे घाबरले होते महायुतीला, आणि म्हणून त्यांनी बबनराव घोलपांचं हे रद्द विचारा, केलं. याचा अर्थ न्याय व्यवस्थेवरती अजून यांचा आपली विश्वास आपली- आपली नाहीये. वेळ संपत आलेली आहे, पण जे काही कोणी करेल ते मान्य शरद पवार करतील. शेवटपर्यंत कृषी मंत्र्याचं नाव सांगितलं नाही, तर तो माणूसच कोण त्यांना माहित नाही हो. पण कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही विचाराल तर मान्य शरद पवार साहेब माहिती आहे का? ते पटकन कोणी पण सांगेल. त्यांनी पण भाषणामध्ये त्यांचं नाव नाही सांगितलं, पण मान्य पवार साहेबांचं नाव त्यांनी नक्कीच सांगितलं. याचा अर्थ त्यांनाही स्वतःला मान्य आहे का जे कृषी खात्यामध्ये काही कोणी क्रांती केली असेल तर मान्य शरद पवार साहेबांनी केले. याचा अर्थ गोपाळ पाटलांना हे मान्य आहे गोष्ट. ही अशी सगळी चर्चा देदणामध्ये आपण बघितली. नाशिककरांना, या सगळ्या पक्षाच्या लोकांना निवडून द्यायचं आहे, यापैकी नाशिककर कुणाला कौल देतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. पण आपण सगळे देदणामध्ये सहभागी झालात आणि नाशिककरांच्या समोर आपली भूमिका मांडली. आपले खूप खूप धन्यवाद. देदणामध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये लगेचच भेटूयात पुढच्या जिल्ह्यात. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.